नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का आपल्या शरीराचा जवळपास 40 ते 50% भाग हा फक्त स्नायूंनी म्हणजे मसल्सनी बनलेला असतो। होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं आहे। आपण चालतो, आपण पळतो, आपण अगदी बसून राहतो तेव्हाही आपले जे मसल्स आहे ते सतत काम करत असतात। म्हणूनच हे मसल्स मजबूत ठेवणं, शरीराची ताकद टिकवून ठेवणं आणि जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर आपल्याला एका सुपर हिरोची सर्वात जास्त गरज असते आणि तो सुपर हिरो म्हणजे प्रोटीन। आता तुम्ही म्हणाल प्रोटीन नक्की आपल्या शरीरात करतं तरी काय? दिवसभर काम करताना किंवा व्यायाम करताना आपल्या स्नायूंची जी झीज होते ती झीज भरून काढण्याचं काम हे प्रोटीन करतं। आपण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, प्रोटीन मध्ये एकूण 20 प्रकारचे अमायनो ऍसिड असतात। हे अमायनो ऍसिड्स म्हणजे एक प्रकारचे प्रोटीनचे छोटे छोटे बिल्डिंग ब्लॉक्स आहे। आपल्या शरीराला या सर्व 20 अमायनो ऍसिडची गरज असते। त्यामुळे अनेकदा आपण एक चूक करतो, रोज फक्त पनीर किंवा अंडी खातो। तसं न करता आहारामध्ये विविधतेचा समावेश करा। डाळी, मोड, कडाळलेले धान्य, सोयाबीन, दूध आणि जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर अंडी, चिकन अशा वेगवेगळ्या पदार्थांपासून प्रोटीन मिळवा। पण थांबा, एक मिनिट विचार करा, तुमच्या बाबतीत असं होतंय का की तुम्ही रोज भरपूर प्रमाणात प्रोटीन खाताय, वेळेवर डाएट पाळताय, पण तरीही शरीरामध्ये काहीच फरक जाणवत नाहीये, मसल गेन होत नाहीये किंवा थकवा तसाच राहतोय? तुम्ही जिम मध्ये घाम गाळताय, महागडे प्रोटीन पावडर किंवा पदार्थ खाताय, पण रिझल्ट मात्र खूप कमी आहे। याचं एक मुख्य आणि मोठं अनेकदा कारण असू शकतं म्हणजे दुर्लक्ष केलेलं की विटॅमिन सी ची कमतरता, म्हणजे आपल्या शरीरात विटॅमिन सी ची डेफिशियन्सी असू शकते। होय, तुम्हाला वाटेल प्रोटीन मध्ये विटॅमिन सी आलं कुठून, पण हो, हे एक रहस्य आहे मित्रांनो। फक्त भरपूर प्रोटीन खाऊन चालत नाही, ते प्रोटीन शरीरामध्ये योग्य प्रकारे शोषलं जाणं हे खूप गरजेचं असतं आणि हे कारण विटॅमिन सी करू शकतं। आणखी एक मोठी महत्वाची गोष्ट सांगतो, आपल्या शरीरात कोलेजन नावाचं एक महत्वाचं प्रोटीन तयार करण्याचं काम हे विटॅमिन सी करतं। म्हणजे आपल्या स्नायूंना, सांध्यांना आणि त्वचेला जोडून ठेवणार एक प्रकारचा तो डिंक आहे आणि हे कोलेजन शरीरामध्ये तयार होण्यासाठी विटॅमिन सी ची नितांत आवश्यकता असते। जर शरीरात विटॅमिन सी ची कमतरता असेल तर कोलेजन तयार होणार नाही आणि कोलेजन नसेल आणि तुमचे सांधे आणि मसल्स निरोगी राहणार नाही। तर आणि वर्कआउट नंतर तुमचे जे मसल आहे ते दुखतात, त्यातून लवकर बरं होण्यासाठी म्हणजे फास्ट रिकव्हरीसाठी विटॅमिन सी हे अत्यंत गरजेचं असतं। तर आता उपाय काय? खूप सोपं आहे। पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही तुमचं प्रोटीन डाएट घ्याल तेव्हा त्याच्यासोबत विटॅमिन सी असलेल्या पदार्थांचा नक्की समावेश करा। उदाहरणार्थ, रोज सकाळी एक आवळा खाण्याचा प्रयत्न करा। तुमच्या मोड आलेल्या कडधान्यांवर लिंबू खाण्याचा प्रयत्न करा। दिवसभरात एक तरी पेरू खाण्याचा प्रयत्न करा, यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने विटॅमिन सी असतं। तर लक्षात ठेवा, प्रोटीन ही जर वीट असेल तर विटॅमिन सी हे त्या विटांना जोडलेलं सिमेंट आहे। या दोघांची जोडीच तुम्हाला तुमचे फिटनेस गोल पूर्ण करायला मदत करेल। पण मिल्क प्रोटीन ज्यावेळेस तुम्ही घेताय त्यावेळेस विटॅमिन सी घेऊ नका, कारण तो एक विरुद्ध आहार होऊ शकतो। तर माहिती कशी वाटली? ही माहिती जर महत्त्वाची वाटली तर हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा।